आणि त्याच्यामुळे हे अशा प्रकारचं जे एक माफिया आहेत की जे संयुक्तपणे अशा पद्धतीनेचा अनधिकृत बांधकामाला चालना देतात, अनधिकृत बांधकाम करतात, यांची धाबे पण दणाणलेले आहेत आणि त्यांना आता रस्ता नाही आहे बाहेर पळायला. मग महापालिकेतले काही अधिकारी असतील किंवा महापालिकेच्या बाहेरची जी मंडळी आहे, डेव्हलपर किंवा अशा प्रकारचं बांधकाम करणारे भूमाफिया, आणि याचं कठोरपणे कोर्टाने सांगितलेलं शासनाच्या प्रशासनावर आमचा अजिबात विश्वास नाही. प्रशासनाला वेळोवेळी समोर कागद देऊन फोटो समोर ठेवून देखील प्रशासन ज्याला म्हणता येईल की पाहिजे त्या ठिकाणी हातोडा मारायचा आणि जिथे समोर मारला पाहिजे कोर्टाचे आदेश आहेत तिथे मारायचा नाही. आपण ठाण्यामध्ये बघितलं स्पोर्टिंग क्लबच्या म्हणजे शेकडो खेळाडू त्या ठिकाणी गेली 100 वर्ष हा त्या ठिकाणी सेंट्रल मैदानामध्ये खेळाडू खेळतात, पण त्यांनी कुठे पत्रा बांधला त्या आमच्या महिला खेळाडूंच्या करता, तिथे एवढ्या तत्परतेने जाऊन हातोडा मारला जणू काही यांना मेडल द्यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे हे जे काही दुटप्पी वर्तन आहे त्याला कोर्टाने आता चाप बसवलेला आहे. आता प्रश्न हा आहे की महापालिका या सगळ्या लोकांवर कधी कारवाई करणार, ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी कधी घेणार. आयुक्त बदलण्याची मागणी सुरू झालेली आहे विरोधकाकडनं. का वाटतं येणाऱ्या काळात आयुक्त बदलले पाहिजे का अधिकारी बदलले? असे आयुक्त आले आणि गेले, परंतु ही सिस्टीम जी आहे मग अनधिकृत बांधकामाची असेल किंवा निरनिराळ्या विभागामध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याच्यावर कुठलीच कारवाई नाही ना. त्याच्यामुळे कुठलेही आयुक्त आले गेले तर अशी काही वातावरण नाही आहे की बाबा आता हे गेले तर नवीन काहीतरी एकदम मोठं काहीतरी होणार आहे. ही सिस्टीम आणि त्याच्यावरची कारवाई जी आहे ती बदलली गेली पाहिजे. आणि त्याच्यामुळे शासनाकडे देखील आम्ही विधिमंडळामधनं मागणी केलेली आहे की तुम्ही आता कठोर कारवाई या बाबतीत करा. कोर्टाला घ्यायची पाळी येते तर शासनानेच आता हे करा. अशा प्रकारचे आम्ही देखील विधिमंडळामध्ये मांडत असतो. तर एक राजकीय प्रश्न आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ येऊन घातल्यात, तुमच्या नोंदणी देखील वाढत आहे. का वाटतं येणाऱ्या काळात आता महायुती म्हणून का विरोधकांचं म्हणणं आहे, काँग्रेसचं म्हणणं आहे की एकता चलोचा नारा दिलेला आहे, का वाटतं येणाऱ्या काळात महायुती म्हणून लढणार का एकटे चालू? हे त्या परिस्थितीनुरूप त्यावेळेला निर्णय घेतला जाईल. आधीपासून अजून तर चालू आहे प्रभाग रचना, मतदार, त्याची सगळी अंतिम यादी. त्यानंतर योग्य वेळेला निश्चितपणे हा निर्णय जो आहे तो आमच्या वरिष्ठ पातळीवरनं घेतला जाईल. प्रभाग रचनेवरती काहींनी आक्षेप घेतलेला आहे. का वाटतं येणाऱ्या काळात प्रभाग रचना? नाही, प्रभाग रचना ही पारदर्शकपणेच करायला पाहिजे. शेवटी जनतेची निवडणूक आहे, त्याची सोयीने काहीतरी बघून त्या ठिकाणी गडबडी करणं खरं म्हणजे अशा प्रकारचा संशय देखील व्यक्त होणार नाही असं चोख काम ज्यांच्याकडे याचं काम आहे, जबाबदारी आहे, त्यांनी केलं पाहिजे आणि त्यांनी ते करावं. रक्तदान श्रेष्ठदान या ठिकाणी अनेक लोकांनी कसं बघतात, रक्ताचं महत्त्व आहे. आज पहिल्यांदाच महापालिकेतल्या कामगारांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि आता कामगारांचं रक्तदान सुरू देखील आहे. हा पहिलाच उपक्रम आहे आणि जो या महापालिकेच्या वास्तूमध्ये होते. खरं म्हणजे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. जसं अवयवदानाचे आपण फॉर्म भरतो तसं रक्तदान हे वेळोवेळी करणं की ज्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्या ना कुठल्या रुग्णाला जे आहे त्याची मदत होत असते. आणि त्यामुळे ही बांधिलकी समोर ठेवून कामगारांनी अतिशय चांगल्या प्रकारे या आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आणि अजूनही शेकडो कामगार, त्यांचा संकल्प आहे की 200-250 बाटल्या रक्ताच्या या ठिकाणी जमा होतील. वेळोवेळी रक्ताची गरज भासत असते. आज जर आपण बघितलं तर अनेक खाजगी किंवा सरकारी हॉस्पिटल ही फुल आहे, अक्षरशः जागा मिळत नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्यावेळेला रक्त हे कायमच आपल्याला शॉर्टेज असतो रक्ताचा. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या उपक्रमामधनं आरोग्य सेवेला देखील खूप मोठी मदत होणार आहे. सर, अनेक वेळा तुम्ही लक्षवेधी मांडत आलात विधान भवनामध्ये. पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले ते आता युनेस्कोच्या यादीमध्ये जाणार आहे. तुम्ही देखील तुमच्या प्रतिष्ठानच्या वतीने देखील अनेक वेळा त्या गड किल्ल्यावरती अनेक वेळा सरकारच्या लक्षात आणलं. नाही, सह्याद्री प्रतिष्ठान ही आमची जी संस्था आहे राज्यव्यापी की ज्याचे 25-30 हजार दुर्गसेवक आहेत आणि त्या माध्यमातून उद्याच्या दिवशी
आम्ही या 11 गडावर, कारण एक गड जो आहे तो तामिळनाडूमधला आहे, त्याच्यामुळे या 11 गडावर सह्याद्री प्रतिष्ठानचे शेकडो हजारो दुर्गसेवक हे जल्लोष करणार आहेत. कारण की एका अर्थाने आमच्या देवाचं नाव, त्याचं पराक्रम, त्याचं शौर्य हे जागतिक वारशामध्ये त्या ठिकाणी त्याची नोंद होणार आहे. आणि पिढ्यानपिढ्या या शौर्याची आणि पराक्रमाची गाथा जी आहे ती केवळ या देशामध्ये नाही तर जगामध्ये जाणार आहे. आणि त्याच्यामुळे खूप मोठा हा प्रत्येक शिवभक्ताचा, प्रत्येक राष्ट्रभक्ताचा हा आनंदाचा क्षण आहे. महाराष्ट्रामधल्या माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आधीचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि सध्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय आशिष शेलार यांनी जीवापाड याच्याकरता पाठपुरावा केला. आणि काल त्याचं निर्णय झाल्यामुळे हा एक देशभरामध्येच या ठिकाणी हा आनंद जो आहे तो साजरा होतो आहे. उद्या सह्याद्री प्रतिष्ठान तर अनेक कामं 365 दिवस करते. आमचे दुर्गसेवक जे आहेत ते बिनबोभाटपणे त्या ठिकाणी मोहिमा आखत असतात, महाद्वारं बनवतात. दुर्ग संवर्धन हा एकमेव अजेंडा घेऊनच या पुढच्या काळामध्ये आपण काम करणं हे काळाची गरज आहे. कारण की हे गड शाबूत राहणं याचा अर्थ हा विचार सर्व दूर पसरणं आणि जाणं. आणि त्याच्यामुळे हे दुर्गसेवकांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे तोफगाडे जे आहेत ते त्या ठिकाणी बसवलेले आहेत सह्याद्री प्रतिष्ठानने. आमचे श्रमिक गोजमगुंडे हे संस्थापक आहेत, त्यांनी तर 2000 किल्ले जे आहेत ते पादाक्रांत करून त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि या ठिकाणच्या 300-350 आरक्षित आणि आरक्षित नसलेले, संरक्षित आणि संरक्षित नसलेल्या गडावर देखील दररोज सातत्याने आमचं सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम चालत असतं. आणि त्यामुळे शिवभक्तांना आणि दुर्गसेवकांना त्याचा एक विशेष आनंद या निमित्ताने होते. मी शासनाचा मनापासून त्यांना धन्यवाद देतो. जनसुरक्षा कायदा लागू करण्यात आला, त्यामुळे विरोधक आता कुठंतरी यावर टीका-टिप्पणी करतात. हा भाजप सुरक्षा कायदा असं उद्धव ठाकरे आणि विरोधक म्हणतात. का वाटतं येणाऱ्या काळात जनसुरक्षा कायदा किती फायद्याचा राहणार? नाही, जनसुरक्षा कायद्याचं इतकं विस्तारित आणि सविस्तर हे विधिमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचे विवेचन केले आणि विरोधकांनी देखील ते स्वीकारलं. विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्येही ते पास झालं. हा अत्यंत देशाच्या हिताचा कायदा आहे. हा कोणावर काहीतरी आसूड उगवण्याचा कायदा नाही आहे. हा एक नरेटिव्ह उगाचच केला जातो आणि त्या नरेटिव्हच्या माध्यमातून निरनिराळ्या शंका कुशंका उपस्थित केल्या जातात. पण या सगळ्या शंकांचं निरसन या कायद्याच्या माध्यमातून, इथले कलमाच्या माध्यमातून, बरं संयुक्त समिती होती, सगळ्यांनी स्वीकारलेला आहे तो. सर्व पक्षाचे त्या ठिकाणी प्रतिनिधी होते आणि त्यामुळे या सगळ्याचं निरासन जे आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये, कन्व्हिन्सिंग अशा शब्दामध्ये त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे जनसुरक्षा कायदा ह्या देशाच्या सुरक्षेच्या करता आणि देशहिताचाच आहे. राज्यपालांकडे भेट घेणारे विरोधक, त्यामुळे हा कायदा कुठंतरी येऊ नये यासाठी ती भेट असणार आहे. नाही, आता त्यांचा प्रश्न आहे. निरनिराळे नरेटिव्ह जे ते चालवतात त्याच्यामधला देखील हा भाग असू शकतो. पण प्रत्येक देशवासियाच्या, महाराष्ट्रामध्ये हा कायदा जरी झालेला असला तरी 5 राज्यामध्ये झालेला आहे. निरनिराळ्या पक्षाची राज्य आहेत आणि त्याच्यामुळे हा जनतेच्या सुरक्षेचा आणि देशाच्या कामाचा, देशाच्या सुरक्षेचा हा कायदा जो आहे तो सर्वदूर सगळ्यांनी स्वीकारलेला आहे. तर राहुल गांधींनी हल्लाबोल केलेला आहे, मोदींना जे आहे ते अदानी चालवतं, अशा प्रकारे त्यांचं वक्तव्य समोर आलं. आता त्यांच्याकडे काही हातात राहिलेलंच नाही आहे. जी निवडणूक येते त्या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जायला लागतं आणि त्यामुळे असे निरनिराळे कुठले ना कुठले विषय घेऊन जेवढं ते मोदीजींना टार्गेट करतील. कारण मोदीजी हे एक जागतिक नेतृत्व म्हणून मान्यता प्राप्त झालेलं आहे, तितकं लोकांचा राहुल गांधींना निश्चितपणे विरोध होत राहणार आहे. सर, काही लक्षवेधी मांडली, त्यापैकी धोकादायक अनधिकृत बांधकामासंदर्भात तुम्ही महापालिकेच्या आकडेवारीसह लक्षवेधी मांडलेली आहे. काय वाटतं येणाऱ्या काळात अनधिकृत बांधकामावरती जसा तसा हातोडा पुन्हा पडेल का, या बांधकाम वाढत जाणार? बघा, कोर्टाने आता निर्णय दिलेला आहे आणि कोर्टाने केवळ मुंबऱ्याच्या संबंधीमध्ये लकी कंपाऊंडच्या आणि शीड फाट्यावरच्या इमारतीबद्दल नाही आहे, तर जे सगळे प्रभाग आहेत त्या सगळ्या प्रभागाच्या संबंधितली यादी तयार करून काय कारवाई केली याचं कोर्टाच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून देखील त्यांना
माहिती द्यायला लागणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.